हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे 24 एप्रिल 2026. आता मी जस्ट रेडी झालो आहे आणि आता करूया दिवसाची सुरुवात म्हणजे कॉफी पासून. यस. फ्लॉवर पॉट मधले तुमचे फुलं खूपच सुकून गेल्या. चेंज करावं लागणार. सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या हाताने चहा किंवा कॉफी स्वतःसाठी करतात का? नसन करत तर करत जा. कशाला सकाळी सकाळी घरच्यांना त्रास द्यायचा? तुम्ही जर स्वतःची कामं स्वतःच्या हाताने जर करत असाल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. एक स्वावलंबीपणा असतो त्यामध्ये. आधी नसन करत तर करत जा. खूप चांगलं वाटतं स्वतःसाठी. आय थिंक मॉर्निंग एक न्यूज पासून झालेली खूप कधी पण चांगली असते. इव्हन अपडेट असतात की सकाळचे 7:30 वाजले तरीही अजून कोणी उठलेलं नाही माझ्या घरामध्ये. सो इव्हन आय एम 6 वाजता उठतो रोज आणि रेडी पण झालो आहे. माझी कॉफी पिऊन झालो. आता मी एकदम चाललो माझं काम करायला. रोज सकाळी उठणं ते पण लवकर ही खूप एक चांगली सवय असते, जेणेकरून तुम्ही दिवसभर फ्रेश राहतात. तुमचा मूड फ्रेश राहतो. तुम्ही जर एक्सरसाइजला जात असाल अर्ली मॉर्निंग 5 किंवा 6 वाजता, इट इज अ बेस्ट. खूप चांगली गोष्ट आहे. आणि जे लोक आळशी असतात खूप प्रॉब्लेम होतात. फिजिकली प्रॉब्लेम्स, हेल्थ इश्यूज. दिवसभर तुम्ही तुमचा मूड ऑफ असतो, तुम्ही ॲक्टिव्हली कामामध्ये पार्टिसिपेट नाही करत. सो अशा काही गोष्टी जर तुमच्या लाईफमध्ये डेली हॅबिट्समध्ये किंवा डेली वर्कमध्ये जर घडत असणार, जरी घरचे सकाळी लवकर उठतात तरी स्वतःचे कामं स्वतः केले पाहिजे. हा एक नियम पाहिजे, हा एक डिसिप्लिन पाहिजे स्वतःमध्ये, जेणेकरून एक माणूस एक स्वावलंबी पण राहतो. स्वावलंबी म्हणजे स्वतःचे कामं स्वतः करणे. जे कामं आपल्याला येतात, जे कामं आपण करू शकतो ते आपण स्वतःहून केलेच पाहिजे. त्याने स्वतःमध्ये एक डिसिप्लिन राहते. तर ह्या गोष्टी एक लक्षात ठेवा. खूप चांगली गोष्ट आहे ही. काय झालं? काय झालं?